तुम्हाला याकरता आमंत्रित केलेलं आहे की आमची आई जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाली. ती गेली कशामुळे म्हणाल तर 2010 मध्ये तिला कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि तिनं त्या कॅन्सरशी 2020 पर्यंत लढा दिला. तो लढा असा होता की इतकं दुखणं, ते केमोथेरपीचं सहन करणं, रेडिएशन सहन करणं, हे सगळं करून देखील तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. ती आनंदाने गेली. श्रावण वद्य तृतीया 6/8/2020 ला ज्या दिवशी ती गेली, रात्री 11:15 वाजता गेली. ती रात्र अशी होती की आमच्या सर्व कुटुंबियातलं जडत्व नाहीसं झालं आणि 13वं होईपर्यंत ते तसंच होतं. त्यानंतर आम्ही 1 वर्षपर्यंत तिचं महिना श्राद्ध केलं, प्रत्येक महिन्याला. त्यानंतर जेव्हा वार्षिक श्राद्ध आलं त्या वर्षी देवी भागवत, जे स्त्रियांवर, सर्व स्त्रियांना जगातील देवी मानलं जातं, त्या संपूर्ण देवी भागवतचं पारायण आम्ही केलं. आणि ते श्राद्ध करताना आमच्या वडिलांनी काही दानाचे संकल्प केले. त्यामध्ये ज्ञानदान, अन्नदान, गोदान, सुवर्णदान आणि भूदान असा संकल्प त्यांनी केला. आणि तो संकल्प पूर्ण करणं आम्हा त्या आईवडिलांची मुलं म्हणून आमचं कर्तव्य होते की ते सगळे संकल्प पूर्ण करावे. ज्ञानदान करण्यासाठी हेर्लेकर गुरुजी, म्हणजे 1985 सालापासून, जेव्हा भागवत, आता सगळ्यांना माहिती आहे भागवत टीव्हीवर चालू आहे सगळे, पण 1985 साली भागवत आमच्या वडिलांनी, इथं ब्रह्मलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी भागवत 5 वर्ष केले. त्यावेळेला त्यांच्या मनात इच्छा ही येणं ही भगवंताची कृपा आहे. भगवंतानीच तशी त्यांना इच्छा निर्माण केली. तर या श्राद्धाच्या निमित्तानं दरवर्षी अन्नदान होते. आणि ज्ञानदान म्हणाल तर हेर्लेकर महाराज, आमचे गुरु विठ्ठलदादा वासकर यांचं कायम आमच्या होनगे गावातील ग्रामस्थांना ज्ञानदान मिळत आहे. आणि आज ही गोपाळ गुरुजी म्हणून आहेत आमचे सहकारी गुरुबंधू, ते आज ही पकवाज वादन, भजन, असं ज्ञानदान चालूच आहे. अन्नदान ही प्रत्येक श्राद्धाच्या वेळी होते. आणि पहिल्या वर्षी आम्ही सुवर्णदानाचा संकल्पही पूर्ण झाला. आणि योगायोगानं कुलकर्णी कुटुंबियांची जमीन आम्हाला मागच्या वर्षी मिळाली. होनगा ग्रामपंचायत हद्दीतील दासवरवाडी गावामध्ये ती जमीन आहे. ती जमीन त्यांनी आम्हाला थोडं म्हणजे पडत्या दरामध्ये दिली. आणि असा योग जुळून आला, आम्हाला भूदानाचा संकल्प तर होताच, असा योग जुळून आला की दासवरडी गावच्या लोकांनी दुर्गा मंदिरसाठी एक 7-7.25 गुंठ्याच्या जमिनीची मागणी केली. मग तो तसा प्रस्ताव आम्ही कुलकर्णी कुटुंबियाकडे पण ठेवला. त्यांनी आणि आम्ही मिळून 7.25 गुंठे जमीन आम्ही दासरवाडीतील ग्रामदैवत दुर्गा देवी आणि आकाश देवी या मंदिरासाठी आम्ही भूदानाचा संकल्प केलेला आहे. आणि ते भूदानाचं दानपत्र आमचे वासकर महाराज, विठ्ठलदादा वासकर, तुकाराम महाराजांचे 8वे विद्यावंशज, त्यांच्या हस्ते आम्ही त्या ग्रामस्थांना सुपूर्द करणार आहोत. तर ते आज 7.25 गुंठ्याची किंमत जवळपास 50 लाखाच्या घरात आहे. आणि कुलकर्णी कुटुंबीय आणि आम्ही दोघांच्या एकत्रितपणे आम्ही त्यांना ते दान स्वरूपात देणार आहोत. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी येथील गरीब स्त्रिया ज्या रोजगारला जातात, वृद्ध स्त्रिया, वृद्ध लोक यांना घेऊन शुक्रताल, परीक्षित राजांना श्रीकृष्णाने ज्या वडाच्या झाडाखाली भागवत सांगितलं, तर त्या वडाच्या झाडाखाली आम्ही 2015 मध्ये भागवत कथा केली तिथं. परत द्वारका येथे मागच्या वर्षी भागवत कथा झाली. माऊलींची आळंदी, देवाची आळंदी या ठिकाणी सुद्धा भागवत झालेला आहे. परत काशीमध्ये रामकथा, शंकराला
रामकथा आवडते म्हणून तिथं रामकथा झाली. परत रामेश्वरला रामकथा झाली. असं एक 5 ही क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र. या ठिकाणी भागवत आणि रामायणचा कार्यक्रम पार पडला. तशी आमच्या वडिलांची इच्छा होती, गुरूंच्या कृपेनं. गुरु म्हणजे आमचे वास्कर महाराज आणि आमचे आराध्य म्हणजे श्रद्धेय श्री नागेश शास्त्री हेर्लेकर जे वडगावला असतात, त्यांनी अगदी म्हणजे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती याप्रमाणे सर्वांना हे अमृत पाजलं. हे शक्य झालं फक्त आई वडिलांच्या आशीर्वादामुळे. हे दान मोठं नाही आहे. भगवंत हे आम्हाला जराही सुद्धा अहंकार नाही की आम्ही हे केलं म्हणून. भगवंत जसं कोणावर एखाद्यावर कृपा करतो आणि त्याच्याकडून दान करून घेतो. एक म्हण आहे, तू काय मूर्ख दान देतोस, तुझ्या हस्ते मी हे सगळं करून घेत आहे, असं त्या भगवंताची इच्छा. म्हणून कोणी दान देणाऱ्याने स्वतः मोठं समजू नये, कारण दान तो करून घेत असतो. ह्या सर्व जगावर, या ब्रह्मांडावर फक्त भगवंताची सत्ता आहे आणि मालक तो आहे. त्यामुळे कोणीही यापुढं कोणीही दान देणारा असू दे, त्यानं स्वतः दिलो असं समजून घेऊ नये. एक वेळ आमची अशी होती की फार दारिद्र्य, 18 दारिद्र्य होतं. सगळी आम्ही भावंड आई वडील आत्महत्या करण्याच्या विचारात आलेलो. पण भगवंताची अशी म्हणजे अशी कृपा, आणि आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की भगवंत आम्ही स्वतः पाहिलाय. आमच्या फाटीवर उभा राहिलेला भगवंत आम्ही पाहिलाय. भगवंताची कृपा, आमच्या गुरूंची कृपा, विठ्ठलदादा वास्करांची कृपा, पंडित नागेशास्त्री हेर्लेकरांची कृपा, आमच्या आई वडिलांची कृपा, हे सगळे आम्हाला देवा समान आहेत. आमच्या वडिलांना 3 बहिणी होत्या. तिघींचं शेवटपर्यंत त्यांनी संगोपन केलं. त्यांच्या सुखदुःखात त्यांना सांभाळून घेतलं. आज मी मोठा मुलगा आमच्या घराण्यात असल्यामुळे माझंही कर्तव्य आहे की माझ्या भावंडांना, पुतणे पुतणी, माझी पत्नी, माझी मुलं, ह्या सर्वांचं संगोपन करणं माझं कर्तव्य आहे. आणि सगळेजण माझे पुतणे, आजूबाजूची लहान मुलं मला मोठे बाबा म्हणतात. आणि हे सगळं संगोपन करण्यासाठी भगवंतानं मला कायम शक्ती देवो, हे मी त्या भगवंत चरणी प्रार्थना करतो. झालेला आहे, बॉन्ड वगैरे आम्ही घेतलेला आहे. तर ते कुलकर्णी कुटुंबियाने आम्ही मिळून ते 7.25 गुंठे जमीन त्यांना दानपत्र म्हणून आता लिहिणार, उद्या लिहिणार बॉन्ड. आणि मंगळवारी सद्गुरूंच्या हस्ते त्यांना दानपत्र सुपूर्द करणार. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे उद्या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आईच्या श्राद्धानिमित्त आमचे सद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 8वे विद्यावंशज यांची कीर्तन सेवा आहे. तरी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी होनगा ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून, श्राद्धाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे. तसेच मंगळवारी अंगारकी संकष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी गणेश मंदिर बांधलेलं आहे मागच्या वर्षी. तर त्या ठिकाणी सामूहिक चंद्रोदय पूजन आणि गणेश पूजन होऊन त्या ठिकाणी त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. मी सर्व पंचक्रोशीतील सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी सामूहिक चंद्रोदय आणि गणेश पूजन करून प्रसादाचा लाभ घ्यावा, ही सर्वांना विनंती. सुवर्णदान आम्ही पहिल्या श्राद्धा वेळेला सुवर्णदान केलेलं आहे. त्याच्यानंतर अन्नदान प्रत्येक श्राद्धा दिवशी होतेच. आता हे आमचं 5वं आईचं श्राद्ध. परत हा भूदानाचा संकल्पही योगायोगानं जुळून आला. गोदान म्हणून आम्ही आमचे श्रद्धेय पंडित नागेश शास्त्री हेर्लेकर यांना आम्ही गोदान करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि एक गीर गाय त्यांनी पसंत केलेत. ती गाभण आहे आणि ती व्याल्यानंतर वासरू आणि गाय असा गोदानाचा संकल्प असतो. ते वासरूनी गायच दान केलं तर ते गोदानाचं
पुण्य मिळतं असं त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळालं. म्हणून ती गाय व्यायपर्यंत आम्ही वाट बघणार आणि जशी गाय व्याल्याबरोबर आम्ही त्यांना गोदानाचा संकल्प आमचा भगवंत पूर्ण करून घेऊ दे, एवढी भगवंत चरणी मागणी आहे. गेल्यापासून प्रथमपासून आमचं वारकरी घरा म्हणजे आमच्या पण सुरुवात झाली वारकरी घरात जवळजवळ 35-36 वर्ष झाली आम्ही वारी करतो. म्हणजे सर्व आमची मंडळी वारी करत होती, मी वारी करतो, त्याच्याबरोबर पाठीमानाचा मुलं पण करायलेत. आणि थोडंसं मध्यंतरी थोडी हालाकीची परिस्थिती झाली आणि नंतर भगवंताच्या कृपेनं आमच्या गुरुच्या कृपेनं सर्व काही ठीकठाक झालं आणि आज मुलं आमची काबार कष्ट करून आज सर्व म्हणजे व्यवस्थित मार्गावर आणून ठेवलेलं आहे. त्याच्यात आम्ही जास्तीत जास्त देवाची सेवा करायची, पांडुरंगाची सेवा करायची, सगळ्या लोकांचं काहीतरी कल्याण होईल ह्या उद्देशानं आम्ही काही काही कार्यक्रम राबवत असतो आणि ते कार्यक्रम यशस्वी आजपर्यंत होत आलेत. त्याच्यापुढे असेच कार्यक्रम होवो आणि आमच्या मुलांना पण अशी सद्गती मिळो, म्हणजे सद्बुद्धी मिळो की असे त्याने कार्यक्रम पुढे चालू ठेवावेत. आमच्या पाश्यात सुद्धा असाच कार्यक्रम भक्ती मार्ग असा चालू राहावा एवढी मी देवाकडे प्रार्थना करतो. अजून एक धर्म करताना माझी पत्नी, माझ्या भावजया, माझे भाऊ, माझे पुतणे, माझी मुलं ह्यांचा कुणाचाही विरोध झालेला नाही, विशेष आहे. शक्यतो बघितलं तर बायका दान देताना मागं ओढतात, पण याच्यात कुणीही हे कार्य करताना कुणीही अडवलं नाही, हे एक विशेष आहे. रामकृष्णाने गेली 30-35 वर्षाला या ठिकाणी वारकरी संप्रदाय मोठमोठ्याने भरभराट चालूच आहे आणि त्याला मुख्य म्हणजे आमचे रामू अण्णा. ह्या पंचकृषी भागामध्ये जर कोणी व्यसनाधीन असेल तर कित्येक व्यसनाधीनांना चांगल्या वाटेवर आणून लावलेलं आहे. कित्येकांना प्रापंचिक असू दे, संसारिक असू दे, पारमार्थिक असू दे, कोणतीही अडचण आली तर हरारीनं त्यांनी जाऊन त्यांची ते काय अडचण असेल ते दूर करून त्यांना हे करणं. परत वारीला जाणं म्हणा, कुणाला शक्य नसेल, कुणाला होत नाही, ह्यांनी स्वतःच्या स्वखर्चानं त्यांना घेऊन जाणं असे अनेक प्रकल्प त्यांनी केले. आणि त्याच नायानं महेश म्हणा, त्यांची मुलं म्हणा तेच करतायत. आणि आम्ही बघतोय की ह्या ठिकाणी महेशनं म्हटल्यासारखं त्यांनी अन्नदानाचा आणि ज्ञानदानाचा विशेष असा संकल्प आहेच त्यांचा. आणि आता मी इथं गुरुजी म्हणून येतो ह्या गावात, तरी पण जी मुलांना गोळा करणं, त्यांना पाठवून देणं, त्या अडचणी त्यांना त्यांची पूर्ण करणं, कुणाला पकवान नसेल, कुणाला काय नसेल, फी जमत नसेल, गरीब असेल त्याची फीसुद्धा देणं, असे संकल्प यांनी भरपूर केले आहेत. आणि एवढं एकच होतं आहे, यांचा जो भाव आहे तो निष्काम आहे, ते मुख्य आहे. त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही आहे, निष्काम बुद्धीनं ते एक आहे. ह्यांचं जी श्रद्धा जी आहे ती सद्गुरूवरती आहे, सद्गुरू आबांच्यावरती. आणि त्या नायानं आणि ह्या सर्वांच्याच ह्यांच्या आईवडिलांच्या कृपेनं म्हणा, आवीच्या कृपेनं म्हणा, सर्वांना ह्या ठिकाणी उत्तमरित्या एवढंच ही माझी इच्छा आहे की ह्यांना असाच वरचेवर म्हणजे याचे कार्यक्रम हो आणि समाजाला एक आनंदाचाच उत्सव मिळावं एवढा बोल मी पण वर्ष मी यांच्याबरोबर असतो. यांची परिस्थिती एवढी हालाकीची होती, अशा वेळेपासनं त्यांनी समाजासाठी भयंकर काम केलेलं आहे. आणि तीर्थक्षेत्रांना, गावातल्या सगळ्या लोकांना तीर्थक्षेत्रांना घेऊन त्यांना ते तीर्थक्षेत्र दाखवलेलं आहे. माझ्या मते त्यांच्या मुलांनीसुद्धा म्हणजे आपल्या आईवडिलांना आणून दाखवतो म्हटलं तर ते शक्य नाही, अशी कामगिरी आमच्या अण्णांनी केलेली आहे. आणि एक दुसरं म्हणायचं म्हटलं तर पंढरपूरमध्ये एक मोठं तिथं भक्ती निवास बांधलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मोठं दान दिलेलं आहे. तसंच होनगा विठ्ठल मंदिरमध्ये आत्ता जवळजवळ एक 5 वर्ष त्यांच्याकडे तो कारभार आलेला आहे. तो कारभार आल्यापासून तिथं जवळजवळ 40-35 लाख रुपयाचं काम त्यांनी स्वतः, म्हणजे कुणाचंही डोनेशन नसताना, म्हणजे गव्हर्नमेंटचं डोनेशन नसताना लोकांच्या सहकार्यातून बरंचसं मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही असतो. एवढंच आहे. 2-5 वर्ष होत आहे. आता लास्ट त्यांचा श्रद्धाचा मंगळवारी हा एक दिन आहे. त्या कर्तृत्ववान होत्या, धैर्यवान होत्या, सगळ्यांना मन मिळावं अशा होत्या.
आणि सगळ्यांना त्यांनी मदत वगैरे करत होते. एवढंच सांगतो. दोन शब्द.